ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। टिटवाळ्यात शुक्रवारी रात्री फिरस्त्या महिलेचे भटक्या मोकाट कुत्र्यांनी लचके तोडून गंभीर जखमी केल्याच्या दुसऱ्याच दिवशी कल्याण पश्चिमेतील बेतुरकरपाडा परिसरात भटक्या मोकाट कुत्र्याने 8 वर्षीय मुलाच्या ओठांवर तसेच गुप्तांगाचा चावा घेतल्यानं गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी संध्याकाळी घडल्यानं मनपा क्षेत्रातील भटक्या मोकाट कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला असून भटक्या मोकाट कुत्र्यांची दहशत थांबणार कधी असा सवाल उभा ठाकलाय। कल्याण पश्चिमेतील बेतुरकरपाडा शिवाजीनगर परिसरात राहणारे पप्पू श्रीनिवास हे दाणा मार्केट येथे काम करतात। आधीच हालाकीची परिस्थिती असता अशातच मोहिंदर सिंग काबुल सिंग शाळेत इयत्ता 2रीत शिकत असणारा त्यांचा 8 वर्षीय मुलगा अथर्व हा शनिवारी संध्याकाळी 6:30च्या सुमारास शिकवणीहून घरी परत येत असताना भटक्या मोकाट कुत्र्याने त्याच्यावर हल्ला करत झेप घेत ओठाकडे तसेच गुप्तांगाला चावा घेतला। या घटनेत मुलगा गंभीर जखमी झालाय। त्याला रुक्मिणीबाई रुग्णालयात नेलं असता पुढील उपचारार्थ सायन येथे नेण्यात येऊन उपचारांती घरी सोडलाय। या गंभीर घटनेमुळे धास्तावलेले अथर्वचे वडील यांनी प्रसिद्धी माध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितलं की अशा घटना इतर कोणत्याही मुलाबरोबर घडू नये। प्रशासनाने भटक्या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करणं अत्यंत गरजेचं आहे। कुत्रा आला मागून, याच्यावर ते झपटला, नंतर तोंडावर पूर्ण फाडून दिले आणि गुप्त अंगावर। हा, गुप्त अंगावर झपटला ना त्यांनी, असा करून असं बाईट केली। हा, पुन्हा एक काय काय मागणं? मागणं काय, आता म्युन्सिपाल्टीमध्ये ॲप्लिकेशन द्यायचे। कुत्रे जेवढे आहे आता हे बघा, एक दिवस माझ्या मुलाला, दुसऱ्या वेळी दुसऱ्याला, आता माहिती पडलं की माणसाला एक चावला आहे, मोठे माणसाला। स्थानिक माजी नगरसेवक मोहन उगले यांनी या निमित्ताने जहाल प्रतिक्रिया प्रसिद्धी माध्यमांना देत सांगितलं की मनपा क्षेत्रात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढलाय। ही भटकी मोकाट कुत्रे महिला, लहान मुले, मोठ्या माणसांना चावतात अशा घटना घडतात। वारंवार तक्रारी करून देखील प्रशासन दुर्लक्ष करतंय। डॉग व्हॅन कार्यान्वित करत नाहीत। अधिकाऱ्यांना बोललं असता राग येतो। त्यांचा कॅबिन बंद होतात। एसी कॅबिनमधून बसून अधिकारी काम करत असतील तर सामान्य जनतेचे असेच हाल होणार। जनतेला कोण कैवारी आहे का नाही? मनपाच्या आयुक्तांचे जनतेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप उगले यांनी केलाय। सर, काय सांगाल, कालची घटना घडली? कल्याण डोंबिवली महापालिकेच्या परिक्षेत्रामध्ये भटक्या कुत्र्यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असल्या कारणाने त्या ठिकाणी हे भटके कुत्रे लहान मुलांना, मोठ्या माणसांना आणि महिलांना चावतात। वारंवार महापालिकेमध्ये ते नागरिक तक्रार करतात, परंतु प्रशासन याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करते। आता हे छोटा मुलगा आहे, ही घटना आहे। परवा दिवशी एक मोठ्या मुलाची घटना झाली। त्याच्या अगोदर एक दिवस आंबेडकर नगरमध्ये दीपक भालेराव यांच्या तिथे पण अशीच घटना झाली, लहान मुलांना चावला होता। महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना बोलून मी सांगितलं की हे डॉग व्हॅन ह्या ठिकाणी कार्यरत करा, परंतु प्रत्यक्षतः कार्यरत होत नाही। आणि जे अधिकारी आहेत ते अधिकाऱ्यांना जर का आम्ही बोललो की त्यांना राग येतो, त्यांच्या कॅबिनही बंद होतात। मग एसी कॅबिनमधून बसून जर का प्रशासन काम करत असेल तर मग सामान्य जनतेचे अशा प्रकारचे हाल होणार। जनतेला कोणी कैवारी आहे की नाही, हा माझा स्पष्ट आरोप आहे। आणि महापालिकेचे आयुक्त महोदय आहेत त्या तर जनतेच्या प्रश्नाकडे टोटल दुर्लक्ष करतात, असं माझा स्वतःचा स्पष्ट आरोप आहे। कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण। श्री साई समर्थ ज्योतिष्यालय, एस्ट्रोलॉजर एंड पामिस्ट, पंडित टी.एस. भट्टर गुरुजी। मानसिक कष्ट, मानसिक चिंता, गृह दोष, विद्या, धन, गृह पीड़ा, राजनीतिक, शारीरिक पीड़ा, विवाह न होना, कोर्ट केस, प्रेम विवाह, लक्ष्मी जी की कृपा, संतान सुख, विदेशी यात्रा, व्यापार प्रगति, नौकरी, जमीन, घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं। गुरुजी को आज ही आकर मिलिए। साई समर्थ ज्योतिष्यालय, पंडित टी.एस. भट्टर गुरुजी, राम मारुति रोड, राजमाता वड़ा पाव बाजू में, ठाणे वेस्ट, मुंबई। मोबाइल नंबर 7709282966।